नमस्कार. आज बघता-बघता डेली व्लॉगला 97 डेज झाले. 100 व्हायला फक्त 3 डेजच बाकी आहे. मला केव्हाच वाटलं नव्हतं, की व्लॉगिंग आणि हे काही माझं बसचं आहे. मी तर 10 दिवस पण विचार नव्हता केला, की मी व्लॉग करू शकते. पण बघता-बघता 100 डेज झाले. म्हणजे मला स्वतःवर भरोसा नाही होत की मी एवढी घाबरायची, एवढी कॅमेरा शाय होती, की कसं बोलणार, कसं व्हॉईस ओव्हर करणार. ऑलरेडी लाईफ एवढी हेक्टिक आहे. 3-3 सलॉन, 40+ स्टाफ, त्याच्यानंतर घरी एवढी आमची कडक लक्ष्मी छोटी माझी आहे. सो कसं करणार, काय करणार? पण मी ती भीती बाजूला ठेवली आणि मी केव्हाच विचार नाही केला, की 4 लोकं काय बोलतील किंवा 4 लोकं कसे हसतील, काय करतील? मी कधीच केअर नाही केलं. तर मला आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला तेच सांगायचं आहे, की मी जर करू शकते डेली व्लॉग किंवा मी जर काय करू शकते, तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. प्लीज तुम्ही तुमच्या गोष्टींना मोटिव्हेशन द्या. आणि या डेली व्लॉगच्या पाठी माझा एकच एम होता, की माझा बिझनेस ग्रो व्हावा आणि ह्याच्यामुळे तर माझा बिझनेस तर ग्रो झालाय, प्लस माझा कॉन्फिडन्ससुद्धा ग्रो झालाय आणि माझे व्लॉग्स बघून क्लायंट येतायत स्पेशली कलर करायला. ते बघून तर अजून बरं वाटतं, की म्हणजे आपण व्लॉगिंग काय म्हणून चालू केलेली आहे आणि आता कोणत्या नेक्स्ट लेव्हलला व्लॉगिंग आहे. थँक सो मच तुम्हाला सगळ्यांना, की तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि एवढं मोटिव्हेशन केल्याबद्दल. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा की तुम्ही माझ्यामध्ये एवढा चांगला कॉन्फिडन्स आणला. तुमच्या एक लाईकनी मला खूप कॉन्फिडन्स येतो. कधी-कधी मी खूप डिमोटिव्ह होते. तेव्हा मी तुमचे जे लाईक्स केलेले असतात ते बघून मला खूप मोटिव्हेशन येतं. परत एकदा माझ्या छोट्याशा इन्स्टा फॅमिलीसाठी.